बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या विशेष सदरामध्ये आज वेगळ्या विषयावरील एक मुलाखत घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत. या मुलाखतीसाठी सामाजिक चळवळीमध्ये आयुष्याची 3 दशकं ज्यांनी स्वतःची व्यतीत केली, छावा मराठा युवा संघटनेचे सर्वेसर्वा, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी या संघटनेच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी केली आणि अनेक प्रश्नांवरती आक्रमक आणि संविधानिक मार्गाने आंदोलनं उभी केली, ते सन्माननीय किशोरभाऊ चव्हाण आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विविध विषयावरती, विशेषतः मराठा आरक्षणावरची मराठवाड्यातली पहिली याचिका औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये त्यांनी दाखल केली. या वेगवेगळ्या विषयावरती आपण त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या विशेष सदरामध्ये मी किशोरभाऊंचं स्वागत करतो. भाऊ नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार. साधारणतः 3 दशकांपासून आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आहात. आजच्या तरुणांना, ज्यांना समाज क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, इतर विविध प्रश्नांच्या माध्यमातून काही वेगळं पण जपून काम करायचं असेल, तर त्या तरुणांना प्रेरणा मिळण्यासाठी भाऊ थोडक्यात तुमचा जडणघडण, आयुष्याची एकंदरीत बालपण, शिक्षण आणि आजपर्यंतचा प्रवास याविषयी थोडक्यात माहिती सांगा. मी मूळचा औरंगाबादचा आहे आणि मूळ गाव विचारलं तर मी गंगापूरचा आहे. आणि वडीलधारी मंडळी हे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने 5 पिढ्यापासून आम्ही औरंगाबाद शहरात आहोत. आणि माझे वडील स्वातंत्र्य सेनानी आहे आणि माझी मिसेस 91ची मराठा सेवा संघाची मेंबर आहे, ती शासकीय कर्मचारी आहे. आणि माझे भाऊ आणि माझे चुलत भाऊ हे महासंघाचे कार्यकर्ते होते. तर सामाजिक विचारसरणी आणि देशाबद्दल प्रेम हे माझ्या घरातूनच माझ्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळंच मी सामाजिक कामात उतरलो आहे. पण पार्श्वभूमी विचारली तर मी शिवसेनेचं काम करायचो. 90 ते 94पर्यंत मी सेनेचं काम केलं. आणि ज्यावेळेस मी छावा संघटनेत प्रवेश केला आणि 99ला मला शिवसेनेकडून नगरसेवकाचं तिकीट मिळालं होतं, कारण मी शिवसैनिक होतो. पण छावा संघटनेचं ब्रीदवाक्य होतं की कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. माझे सर्वेसर्वा प्राध्यापक देवीदास वडजे सरांनी सांगितलं की तुम्ही निवडून आले तरी तिकडे, पडले तरी तिकडे, कारण आपण पक्षाशी संबंध ठेवत नाही. अशी भूमिका त्यांनी माझ्याकडे ठेवली. तर माझ्याकडे एक तर चॉईस होता, मी राजकारणात जावं, नगरसेवकाचं तिकीट घ्यावं किंवा समाजकार्यात घ्यावं. पण त्यावेळेस मी विचार केला की राजकीय याच्यात न जाता किंवा नगरसेवक हो, जास्तीत जास्त महापौर येऊन एक 10-20 वर्षे गेले तर आमदारकीचा चान्स आला असता आम्हाला. पण आमच्या रक्तात घरातूनच सामाजिक कार्य असल्यामुळं मी तो निर्णय रद्द केला. पुन्हा वडजे सरांकडे गेलो की सर, मी ते विषय सोडला आणि पूर्ण वेळ आपल्या सामाजिक कार्याला वाहून घेतलेला आहे. तेव्हापासून हा प्रवास आमचा चालू आहे. राजकीय संधी चालून आलेली असताना सुद्धा घरातलं बाळकडू आणि एकंदरी स्वतःची समाजकार्याची आवड यामुळं पूर्ण वेळ छावा या संघटनेच्या माध्यमातून समाजकार्यामध्ये आपण कार्यरत आहात. सध्या ऐरणीवर जो प्रश्न आहे, जो मराठा समाजाच्या साठी ज्वलंत आणि जिवंत प्रश्न आहे, तो आहे मराठा आरक्षणाचा. सुप्रीम कोर्टाने, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या नंतर
आता जणू काही जवळपास सगळं संपुष्टात आलेलं आहे, अशा प्रकारचं एक नैराश्याचं वातावरण मराठा तरुणांमध्ये, विशेषतः मराठवाड्यातल्या मराठा तरुणांमध्ये बघायला मिळतं. तर आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं म्हणजे सगळं काही संपलं का, असं काही आहे का? आणि तरुणांना आपण नेमकं काय सांगू इच्छितो या अनुषंगानं? सत्य गोष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या बेंचने 5 बेंचने निर्णय दिलेला आहे की जो कायदा महाराष्ट्र सरकारने ACBC केला होता आणि 50% पुढं आरक्षण जे दिलं होतं ते घटनाबाह्य आहे आणि बहुमताने मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे. ही सत्य घटना आहे. ही आम्ही लोकांनी, मराठा समाजाने, काम करणाऱ्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. आता केंद्र सरकारने त्यात पुनर्याचिका टाकलेली आहेत. या पुनर्याचिका केंद्र सरकारने फक्त 102 घटना दुरुस्ती संदर्भातच आहे. मराठा आरक्षणाचा आणि केंद्र सरकारने टाकलेल्या याचिकेचा किंवा त्याचा काहीही संबंध नाही. आज तुमच्याशी मी आपण बोलत असताना महाराष्ट्र सरकार माननीय प्रधानमंत्र्याशी आज भेट घेणार आहे आणि त्या भेटीचा मुख्य उद्देश काय आहे तर मराठा आरक्षण आहे. तर आज तुमच्या माध्यमातून मी समाजालाही सांगू शकतो की राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने संयुक्त ठरवलं 50% जी मर्यादा आहे ती मर्यादा केंद्र सरकारने तोडली आणि तसा नवीन कायदा अस्तित्वात आणला लोकसभेत, राज्यसभेत. ते घेऊन ज्यावेळेस ते पुनर्याचिकेत समावेश करतील तरच इंद्रसानीची 50% मर्यादा तुटेल. नसता पुन्हा ही समाजाची दिशाभूल आणि यांचं राजकारण आणि आमच्या अज्ञानी मराठा समाजाचा फायदा हे राजकीय मंडळी घेतच राहील. तुमचा दुसरा प्रश्न हा होता की आता पुढची दिशा काय मराठ्यांची, कारण हे स्वीकारलेलं आहे मी. तर आम्ही अनेक वर्ष ह्या काम करताना खत्री आयोग पाहिला, बापट पाहिला, सराफ पाहिला, भाटिया पाहिला, मसे पाहिला, गायकवाड आयोग, हे सगळे आयोग आम्ही पाहिले. सगळ्या राजकीय घटनाक्रम पाहिला. शासनाने, राज्य सरकारने विधिमंडळात निर्णय घेतला, ACBC कायदा केला आणि इथंच मराठा आरक्षणाचा घात पहिले झाला, फडणवीस सरकारने केला. त्याचं कारण असं आहे की सर्व मराठा संघटनाची मागणी होती की मराठा समाजाचा OBCत समावेश करा. पण फडणवीस सरकारने काय केलं की आपल्याला 50%च्या पुढचं आरक्षण दिलं. हे एक झालं. तरी आम्ही तो स्वीकार केला. कारण काय आहे की आम्ही स्वीकार याच्यासाठी केला काम करणाऱ्या मंडळींनी की केंद्र सरकार हे BJP सरकार बहुमताचं होतं आणि निर्णय 18 घेतल्यानंतर स्थगिती जी मिळाली 9/9ला, आपल्याला 9/9ला जी 20ला स्थगिती मिळेल, हा जो गॅप होता, ह्या गॅपमध्ये 50%ची मर्यादा तोडण्याचा चान्स केंद्र सरकारला होता. मागच्या ज्या सरकार BJP शिवसेना यांना होता ते झालं नाही, म्हणून आपलं ते रद्द झालं. पुन्हा पहिल्या मुद्द्यावर का आज नेमकं मग तुम्ही जो प्रश्न विचारला की मराठा समाज पूर्ण नैराश्यात आहे, म्हणून आमच्यासारख्यांची ती जबाबदारी होती की कोणते अजून काही मार्ग आहे का मराठा आरक्षणाचे. त्या संदर्भात आपण एक मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये 2016मध्ये एक याचिका टाकली होती. 16मध्ये ती याचिका काय होती, मराठवाड्यातील मराठा समाजाचा OBCमध्ये समावेश करून शिक्षण आणि नोकरीचा अनुशेष भरून काढावा अशी विनंती आपण कोर्टाला केली. ही कोर्टाला विनंती करण्याच्या पूर्वी आपण ह्या सर्व मागण्या आपण फडणवीस सरकारला केल्या होत्या, कारण फडणवीस सरकार होतं. त्यांनी ते आपल्या मागण्या मान्य केल्या नाही आणि म्हणून नाईलाज मला न्यायालयात जावं लागलं. आणि आज तो एकमेव मार्ग मराठा समाजाला न्याय देऊ शकतो असं आम्हाला वाटतं. बरोबर आहे. भाऊ म्हणतात की सरसकट मराठा समाजाचा समावेश OBC प्रवर्गात व्हावा ही मागणी असताना सुद्धा केवळ समाजाची दिशाभूल करण्याचं पाप या मंडळींनी SCBC ESBC सारखे घटनेमध्ये न टिकतील असे घटनाबाह्य असे प्रवर्ग निर्माण करून त्याच्यामध्ये आरक्षण देऊन समाजाला गाजर दाखवून समाजाची दिशाभूल केलेली आहे. हा भूतकाळ झाला. येणाऱ्या काळामध्ये आपली याचिका आहेच, शिवाय गव्हर्नमेंटने सुद्धा त्याच्या पुनर्लोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्या उपरही घटनेमध्ये टिकणारं, सर्व कोर्टामध्ये पुरून सर्व कसोट्यावरती टिकून राहणारं फक्त OBCकरण हेच आरक्षण टिकू शकतं. हे आरक्षण टिकण्यासाठी, OBCचं आरक्षण टिकण्यासाठी सामाजिक संघटना
आणि राजकीय इच्छाशक्ती ज्याचा आज अभाव दिसतो सगळ्याच पक्षांमध्ये दुर्दैवानं, ह्यांना नेमकं आपण कशा पद्धतीनं पुढं जावं लागेल? नाही, मी तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातील विशेष मराठा समाजाला सांगू इच्छितो की आपण मराठा आरक्षण मागत नाही, एक लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे, हा महत्त्वाचा प्रश्न तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत जाईल. मराठवाड्यातील मराठा हा ओबीसीत समावेश करा ही मागणीच नाही आमची. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की आम्ही आमचा हक्क मागतो. हक्क म्हणजे काय की आम्ही महाराष्ट्रात येण्यापूर्वी, मराठवाडा हा महाराष्ट्रात येण्यापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये होता. आंध्र प्रदेशमध्ये असताना मराठा समाज हा ओबीसीमध्ये होता. आम्ही कधी आलो महाराष्ट्रात? 1 मे 1960ला. 60 पूर्वी आम्ही कुठं होतो? आंध्र प्रदेशमध्ये होतो आणि मराठा समाज ओबीसीत होता. आजही आंध्र प्रदेशमध्ये मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. साधा प्रश्न आहे की मराठा समाज हा महाराष्ट्रात विलीन झाला नसता मराठवाडा, आज आम्ही आंध्रा किंवा तेलंगणा, आंध्राचा भाग झाला तेलंगणा, आज आम्ही तिथं ओबीसीत असतो. कारण आजही मराठा समाज त्या दोन्ही राज्यात ओबीसीत आहे. मराठ्यावर अन्याय काय झाला? मी अजून एक चांगलं उदाहरण देतो. मुंबई प्रांतात मराठा समाज ओबीसीत नव्हता, पण भाषा प्रांत रचनेत मुंबई प्रांताचा बेळगाव, निपाणी, धारवाड हा प्रदेश कर्नाटक राज्यात गेला आणि कर्नाटक राज्यामध्ये पहिलेच मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. तर मुंबई प्रांताचा भाग हा कर्नाटकमध्ये गेला, तर कर्नाटक राज्याने त्यांना ओबीसीचा दर्जा दिला. जे नसताना त्यांना कर्नाटक राज्याने ओबीसीचा दर्जा दिला. आम्ही आंध्रातून तुमच्या महाराष्ट्रात आलो, आमचा ओबीसीचा दर्जा होता. तो सध्या दर्जा 60पासून यशवंतराव चव्हाणापासून ते आजच्या ठाकरे मुख्यमंत्र्यापर्यंत कोणीही दिलेलं नाही आहे. आणि तुम्ही अजून एक स्पष्टीकरण, कोणताही राजकीय पक्ष मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला किंवा ओबीसीच्या प्रवेशाला बाजूनी नाही. ही सत्य घटना आहे आणि ते आम्ही सत्य स्वीकारलेलं आहे. हे स्वीकारणूच आम्हाला एकमेव मार्ग आवडला आहे की तो म्हणजे न्यायालयाचा. म्हणून आम्ही न्यायालयात डिसेंबरला 15ला याचिका टाकली आणि 16पासून याचिका 4 सुनावण्या आजपर्यंत झालेला आहे. नंतर न्यायालयाला आम्ही एक विनंती केली होती की आम्हाला अजून तुम्हाला कागदपत्र सादर करायची आहे, आम्हाला तुम्ही परवानगी द्या. न्यायालयाने आम्हाला ती परवानगी दिली. असा प्रवास करत असतात ACBC कायदा हा 2018चा अस्तित्वात आला. मग आम्ही थांबलो की यार त्याच्यातही मराठा समाजाचा फायदा होता आणि आमचा तर्क कायस असा आहे की न्यायालयही सुप्रीम कोर्टाच्या केसचं जजमेंट पाहत असावं, म्हणून आम्हाला त्यांनी तो वेळ दिला नाही. आत्ताच न्यायालयाच्या ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सुट्ट्या आहे. पुढच्या महिन्यातच आपण न्यायालयाला पुन्हा विनंती करणार आहोत. हा फार मोठ्या समाजाचा प्रश्न आहे. आपण लवकरात लवकर डे टू डे सुनावणी घ्यावी अशी आम्ही न्यायालयाला विनंती करून त्या विषयावर आपण काम करणार आहोत. तर हे होते छावा मराठा संघटनेच्या माध्यमातून राज्यभर विविध आंदोलनं करणारे आणि महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली औरंगाबादच्या खंडपीठामधली याचिका करते सन्माननीय किशोर भाऊ चव्हाण. येणाऱ्या काळामध्ये राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मराठा आरक्षण, त्या याचिकेची टप्प्यानुटप्पे सुनावणी, त्यावर होणारे वाद, प्रतिवाद, युक्तिवाद याविषयी किशोर भाऊंशी आम्ही सातत्यानं संवाद साधणारच आहोत. तुर्तास या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या विशेष मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल राजमुद्रा न्यूज लाईव्हचे एडिटर इन चीफ संगमेश्वर लांडगे आणि त्यांच्या टीमच्या वतीनं मी किशोर भाऊंचे आभार मानतो. भाऊ धन्यवाद. आपले सर्वांचे धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.